बरं आई, मी पण पडतो जरा. बर. मेलेलं कोंबडं आगीला भीत नसतं. आता मुक्ता परत येईल ती सर्वांच्या साक्षीनच. त्या नीच लोकांना जन्माची अद्दल घडवा. त्या हलकट माणसांना आयुष्यातून उठवलं पाहिजे. काट्यानं काटा काढा, जन्माची अद्दल घडवा. काट्यानं काटा काढा, जन्माची अद्दल घडवा. काट्यानं काटा काढा. अरे अंगात जीव नसल्यासारखं काय पडलायस? चल उठ. काय करायचं ठरवलंयस? काळजावर घाव घालून गेलाय सासरा तुझा. त्याच्याकडून आता मला एक पैसा देखील मिळणार नाही आणि तुझी बायको सुद्धा तुला मिळणार नाही. मिळणार नाही का? मिळणार नाही. एक सोडून 56 बायका मिळवीन. बोलणं सोपं पण करणं मुश्किल. जोपर्यंत ती अवदसा जिवंत आहे तोपर्यंत तुला दुसरी बायको मिळणं कठीण. परत तिला मूल होणार आहे. मग कोण तुला पैसेवाला मुलगी देईल? याशिवाय तिचे घरचे लोक बिथरले आहेत. काही करायला गेलो तर ते सुद्धा आडवे येतील. काळजात नुसती आग फडकली आहे पण रस्ताच दिसत नाही. जगणं असं झालंय, जीव देवासा वाटतो. विलास, जीव द्यायचा नाही, घ्यायचा. मला एक रस्ता दिसतोय. फक्त तुझी साथ पाहिजे. सांग काय करायचं? मग काय करायचं ठरवताय तुम्ही? विलासनं तर तारीख लिहिलंय. आई साहेबांना हार्ट अटॅक आलाय. मुक्ताला घेऊन ताबडतोब निघा. थोडंच पडलंय. एकदा वाटतं हे नाटक असावं पण पुन्हा वाटतं की हे खरं कशावर नसेल. हार्ट अटॅक कधी कोणाला येईल याचा नेम नसतो. देसाई, मला वाटतं त्या दिवशी आपलं कडाक्याचं भांडण झालं त्यामुळे आई साहेबांचं ब्लड प्रेशर वाढला ना, त्यामुळे हार्ट अटॅक आला. काय ग मुक्ता? नको, मला नको वाटतं पुन्हा त्या घरात जायला. अगं असं म्हणून कसं चालेल? आम्ही आहोत ना बरोबर. काय आहे ते तर बघायला हवं. बापू साहेब, मनोजला द्या आमच्या घरी पाठवून. आपल्याला निघायला हवं मिळेल ते एसटीनं. पण असा कसा अटॅक आला? एकदम ब्लड प्रेशर वाढलं आणि सारखा विचार करून करून जोराचा अटॅक आला. मी तर अगदी हादरूनच गेलो होतो. हो ना, तुमची तार पाहून आम्हालाही धक्का बसला. काय सांगू बापूसाहेब, आपण गेलात ना त्या दिवसापासून तिनं खाणं पिणं सोडून दिलं. तिची झोप देखील उडाली हो. सारखी म्हणायची मला, विलास फार छळलं रे आपण त्याला, फार छळलं. ज्योती कुठे? ती एनसीसी कॅम्पला गेली. माणूस पाठवलाय मी तिला आणायला. येईल 1-2 दिवसात. बर बापूसाहेब, आपण बसा. मी आई जागी झाली का बघून येतो. बर. हो बसा. बापूसाहेब या. चला. ती जागी झाली. या. अजून सलाईन चालू आहे? हो, जरा डोळा लागला होता म्हणून बंद केलं होतं. बोल. नाही नाही, उठू नका. हलायच नसतं अशा आजारात.
डॉक्टरांनी मनाई केली बोलायचं नाही. हो, क्षमा मागायची आहे तिला, तुम्हा सगळ्यांची. नाही नाही, आता झालं गेलं विसरून जायचं सगळ्यांनी. काय नका नका, वाईट वाटून घेऊ नका. पश्चातापाच्या गंगेत सगळं काही वाहून जात. पडू दे त्याला स्वस्त. येतो आम्ही, पुन्हा येऊ 2 दिवसांनी. हो, येतो आम्ही. जीवावरचं संकट टळलं, सारा बरं वाटलं की अंबाबाईची ओटी भरा मुक्ताच्या हातून. चल मग. चला. हो हो, विचारतो. ती म्हणते मुक्ताला राहू दे इथे 2 दिवस. मलाही तेवढीच मदत होईल. ज्योती आली की पाठवून देऊ तिला. राहू दे की, त्यालाही तेवढंच बरं वाटेल. नाही नाही, मुक्ता जाऊ. मुक्ता, सांभाळून राहा, सांभाळून राहा. आत्ता माझ्या ध्यानात आलं मावशी, यात नक्कीच काहीतरी काळं बेर असणार. अरे म्हणून तर तुला ताबडतोब बोलवून घेतलाय. माझ्या मनात तर कवा धरणं पाल चुकचुकती बघ. ते ज्योती ताईला आणाया माणूस गेलाय म्हणत्या, अजून कशी आली नाही कुणाला ठाऊक. मुक्ता बहिणी मात्र आपसूक घावली बघ त्यांच्या जबड्यात. म्हणजे वाघाच्या गोयेत शेळी सापडली म्हण की. अरे दुसऱ्या बाजूने विचार केला तर ती बया सख्या आईपरीच माया लावतीये सुनला. काय उमगना झालंय बघ बाबा. असंच असतं ग. शितापीनं गळा कापणारे लोक आधी गळ्यात गळा घालतात. नाक सुद्धा डंख मारताना आधी फुंकर मारतो असं म्हणतात. ठीक आहे, मी नवशातला ताबडतोब गाठतो आणि त्याला गाडी काढायला सांगतो आणि ज्योतीला जिकडे घेऊन येतो. सांभाळून बाबा. क्या मिल गई इजाजत? मिल गई यार. कमांडरला सगळं काही समजावून सांगितलं ना, तेव्हा कुठे परमिशन दिली. वो आदमी भेजा था सब झूठ था ना. कसला आदमीन कसलं काय. आमच्या आईला हार्ट अटॅक येईल कसा. तिच्या मनात काय की कळत नाही रे. माझ्या डोळ्यासमोर सारखा मुक्ता वहिनीचा चेहरा तरळतो. मला फार काळजी वाटते. चला आपण वाटेतच बोलूया. हा बैठो. मुक्ता, फार थकली असशील तू आज. जा झोप. आईसाठी दूध गरम करायचं होतं, पण मीच करतो. तुम्ही कशाला? मी आणते गरम. नको नको, मीच करतो. गॅस संपलाय, पण स्टोवर करतो. त्यात काय एवढं. थांबा मीच आणते. तुम्ही हे काय करताय? तुम्ही कशाला आलात? तुझा जीव घ्यायला आलोय. विलास, धारे हिला.
ज्योती ए ज्योती अरे विलास ज्योती ज्योती अरे हे का पेशंट पडले जा मग जाऊन तिच्या अंगावर पाणी घाल ज्योती काय झालं अरे बापरे थांबा ते बघा तू बेशुद्ध पडले कांदा ना कांदा मुक्ताला थोडं वारं हॉस्पिटल घाला. मी फोन करून ऍम्ब्युलन्स बोलवतो लवकर जा. काय झालं ज्योती काय झालं विलास काय झालं म्हणून पाहायला गेली आणि माझी मुलगी बेशुद्ध पडली अगं मुक्ता ए दीपक दीपक काय झालं सून भेटली काय झालं बेशुद्ध पडले शॉक बसला तिला कशामुळे मुक्ता पेटली ना स्टोच्या भडक्यानं हो हो चला चला चल यार ताबडतोब तिच्या आई वडिलांना घेऊन येऊ